मित्र नाही ना, नाही आहे ना, मग राहिले मी अभी बात नाही कर सकता, बात नहीं है नहीं, पण शाम बजे आता है नहीं ना। इकडे हात दाखवा, हात दाखवा, हात लोकसभेत निवडणुकीची जी आहे ते रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज अमरावतीमध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुक जे आहेत ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी आमदार बच्चू कडू हे स्वतः त्यांच्या बेलोरा गावात आले आणि बेलोरा गावात इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केलेलं आहे। खरं तर संपूर्ण निवडणूक बच्चू कडूंनी जी आहे ती खांद्यावर घेतलेली आहेत। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। बहुत शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करायसाठी जाताय। निवडणुकीमध्ये तुमच्या एंट्रीला मोठ्या प्रमाणात ट्विस्ट आलाय। मला असं वाटतं का शेकडो नाही हजारात आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। सगळ्या पक्षातला, सगळ्या धर्मातला, सगळ्या जातीतला कार्यकर्ता यामध्ये सामील होणार आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत उतरलो आहे, नेता म्हणून नाही। आमचा नेता आमचे राजकुमारजी पटेल आहे, त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून ही निवडणूक आम्ही जिंकू। आमचे बाप आहे, आमचे बाप आहे, तुम्ही उभं केलेलं आहे, काय नेमकं कारण आहे? रवी राणांना मोठं आव्हान तुम्ही उभं केलेलं आहे, काय नेमकं? अनेक कारण आहे। संविधान पायात दडी तुडवण्याचा प्रयत्न आहे। 15 दिवस अगोदर, 20 दिवस अगोदर निवडणुकीच्या तोंडावर 17 रुपयाची साडी वाटते। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी वाटायची आणि संविधानाचा चीरफाड करून टाकायचं। त्या बाबासाहेबांचं संविधान, छत्रपती शिवरायाचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान ही निवडणूक आम्हाला जिंकापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही। हो, काल रवी राणा यांनी म्हटलं होतं की बच्चू कडू हे मोठे नेते आहे, आंतरराष्ट्रीय नेते आहे। तुमची तुलना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प सोबत केली होती, तुम्ही कसं पाहताय? तुम्ही कुठं आहे? तुमच्या नवनीत भावीजी BJPमध्ये, तुम्ही स्वाभिमानमध्ये, आणि आता पोरगं कुठं आहे ते सांगून द्या, म्हणजे विषय संपला। तुम्ही कुठं आहे? आम्ही आमच्या ठिकाणी स्थिर आहोत। प्रहार 20 वर्षापासून बगर पाठिंब्याचा उभा आहे आणि संधी साधूपणा आम्ही नाही केला कधी। एका वेळनं राष्ट्रवादीनं, दुसऱ्या एका काँग्रेसनं, नंतर मग BJPनं, आणि आता मला असं वाटतं का भावीनं राजीनामा दिला
स्वाभिमान पक्षाचा, ते कोणाले रवी राणांजीला, रवी राणाला दिला मी राजीनामा देतोय म्हणून. अरे स्वाभिमानाचाच राजीनामा दिला, पक्षाचा कुठं. आणि मग अशा अवस्थेमध्ये नाव स्वाभिमान ठेवायचं आणि गुलाबी मात्र पाहिजे तशी तेव्हा तेव्हा पक्षाची करायची, ते बच्चू कडूला कधी जमलं नाही. नवनीत राणांवर का ही वेळ आली असावी, त्यांना स्वाभिमान पक्षाचा राजीनामा द्यावा लागला? मला असं वाटतं ते त्यांना विचारलं पाहिजे. वो उनकी बात है, मेरी थोडी आहे.